नमस्कार मित्रांनो. ए लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे मंजिरी रुजिदाला म्हणत असते, रुजू, तू म्हणत होती ना ते अगदी बरोबर आहे ग. राया खूप चांगला आहे, पण जीजीचा ना गैरसमज झालाय. कसं समजावू तिला, मला ना समजतच नाहीये ग. तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते, मंजिरी तू काळजी करू नको. जीजी ना थोडीशी आता सध्या टेन्शनमध्ये आहे की नाही, मग तू तिच्याशी बोलून घे, एकदम सगळं काही व्यवस्थित होईल. काही टेन्शन घेण्याची गरज नाही. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, पण कसं बोलू, ती काही ऐकून घ्यायला तयारच होत नाहीये ग. तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागते, हो ना, काल तर खूप रडत होती ती. जेव्हा तिला मम्मीने रूममध्ये नेलं आणि समजावलं, त्यानंतर जरा शांत झाली. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, काय म्हणजे काकूनी जीजीला रूममध्ये नेलं होतं? अरे बापरे, असं काय समजावलंय काकूनी? तेव्हा लगेच रुजिता म्हणू लागते, काय माहिती समजावलंय की भडकावलंय ते सांगताच येत नाही, पण रूममध्ये नक्की नेलं होतं. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, पण राया चांगला आहे, हे जीजीला आता समजायलाच हवं. रायाचं खरं रूप जीजीसमोर यायलाच हवं. तेव्हा लगेच रुजिता म्हणू लागते, हो, पण अजून तिला थोडासा वेळ दे. तर इकडे आता संध्याकाळी राया झोपलेला असतो. आता मात्र झोपेतही रायाने त्याचा हात असा सरळच धरलेला असतो. तेव्हा डिफिकल आणि डंकी त्याच्याजवळ आलेले असतात. तेव्हा डंकी म्हणू लागतो, अरे डिफिकल, आपल्या रायाभाऊला काय झालंय, असा वेड्यासारखा का वागतोय तो? तेव्हा डिफिकल म्हणू लागतो, अरे आपला रायाभाऊ प्रेमात पडलाय. प्रेमात पडल्यानंतर असंच होत असतं, माणूस वेडं होतोय. आणि आपला रायाभाऊ तर प्रेमात वेडा झालाय आता बरं का. बघ, झोपेत सुद्धा त्याने हात तसाच धरलाय. तेव्हा लगेच आता डंकी म्हणू लागतो, पण असं कसं वेडं होतंय माणूस, तुला काय माहिती? तेव्हा लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो, अरे अनुभव असतात माणसाला, मी सांगतोय, राया भाऊ मीच बाहेरच्या प्रेमात पडलाय. इथे राया मात्र स्वप्न बघत असतो. त्याला सारखं सारखं मंजिरीचं बोलणं आठवत असतं. आजपासून तू माझा अगदी जवळचा, चांगला आणि एकदम सच्चा दोस्त आहे. आता मात्र रायाला खूपच भारी वाटत असतं. मंजिरी बरोबर जेवढे काही क्षण घालवलेले असतात ना, तेवढे सगळे आता इथे रायाला आठवत असतात. आता मात्र तो त्याच्याच धुंदीत रमलेला असतो. तर इकडे डिफिकल्ट डंकीला म्हणू लागतो, चल चल, आता आपण पण झोपून घेऊया. आता काय राया भाऊ या गुंगीतनं बाहेर येणार नाही, आता तो प्रेमात पडलाय. तेव्हा डंकी म्हणू लागतो, हो बरोबर बोलतोय तो अगदी. तर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मंजिरी चहा बनवत असते. तेव्हा नाना म्हणू लागतात, अगं मंजू, आण पटकन चहा. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो नाना, मी आलेच लगेच. त्याच वेळेस आता जीजी येते आणि मंजिरीच्या हातनं चहा घेऊन नानांना बाहेर घेऊन येते. आता मात्र जीजीच बरोबर मंजिरी बोलण्याचा प्रयत्न करत असते, अगं जीजी, रायाची याद, पण मात्र जीजी काही ऐकून घेत नाही आणि तिथून निघून जाते. तर इकडे नानांना जीजी चहा देते. तेव्हा नाना म्हणू लागतात, किती वेळ लावला चहा आणण्यासाठी, कुठे राहिला होतात तुम्ही दोघी? तेव्हा लगेच जीजी काही बोलणार ते जय येतो. आता मात्र जयला सकाळी सकाळी आलेलं बघतात जीजी म्हणू लागते, अरे जय, एवढ्या सकाळी सकाळी आज कसं येणं केलं? थांब, मी तुझ्यासाठी ना चहा घेऊन येते. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, नाही नाही जीजी, मी आत्ताच चहा घेतला आणि इकडे आलो. जरा मला वाटलं इकडे यावं, काम होतं म्हणून आलो. तुम्हाला एक सांगायचं होतं. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, काय काय सांगायचं होतं? तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, अहो जीजी, तुम्ही बोललात ना ते अगदी बरोबर आहे. शेवटी गुंड तो गुंडच असतो. तेव्हा जीजी म्हणू लागते, अरे नेमकं तुला म्हणायचंय काय, ते नीट सांग बरं, मला समजेल अशा भाषेत सांग. त्याच वेळेस आता शशिकला येते आणि दरवाज्यातनं डोकावून जय काय म्हणतो हे ऐकत असते. तेव्हा लगेच आता जीजीला जय भडकवण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणू लागतो, अहो तो गुंड राया, त्याने मला सरळ सरळ काल धमकी दिली. म्हणजे मी हे खरं तर तुम्हाला सांगायला नको होतं, कारण तुम्हाला आणखीन टेन्शन आहे, पण काय करणार, तुम्हाला सावध करायला हवं की नाही? तेव्हा जीजी म्हणू लागते, पटकन सांगा, काय म्हटला तो गुंड, अजून काय राहिलंय त्याचं करण्याचं बाकी, सांग पटकन. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, अहो जीजी, त्याने मला धमकी दिली, मंजिरीपासून लांब राहायचं, मंजिरी आणि त्याच्यात अजिबात लुडबुड करायची नाही, कारण त्याचं मंजिरीवरती प्रेम आहे.
आता मात्र जिजी आणि नाना एकमेकांकडेच बघू लागतात. तेव्हा जिजी म्हणू लागते, मला ज्याची भीती वाटत होती ना शेवटी तेच झालं आणि त्यामुळेच मला या गुंडाचा खूप राग यायचा. पण मंजिरी तर काही ऐकायला तयारच नाहीये. तिला तो गुंड खूपच चांगला वाटतो ना. तेव्हा जय म्हणू लागतो, अहो जिजी, त्या गुंडाने मंजिरीला बरोबर गुंडाळण्याचा प्रयत्न केलाय. पण आपल्याला या सगळ्यातून मंजिरीला बाहेर काढावंच लागेल. तिला तिची समजूत काढावीच लागेल. तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते, काल रागातच मी मंजिरीला बोलले, तुला काय करायचं ते कर. मी तुला काहीही बोलणार नाही आणि तुझ्या मध्ये पण पडणार नाही. पण आज मला माझ्या आईपणाचं कर्तव्य पूर्ण करावं लागेल रे. मला माझ्या मंजिरीला वाचवावं लागेल. ती भोळी, तिला नाही समजत. तो गुंड तिला फसवतोय. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, जिजी तुम्ही काळजी करू नका. म्हणूनच तर मी तुम्हाला हे सांगितलं ना, आपण सगळे मिळून मंजिरीला यातनं नक्की बाहेर काढू. तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते, जय तुला एक विचारायचं होतं, विचारू का? तेव्हा जय म्हणू लागतो, विचारा ना जिजी, काय विचारायचंय? तेव्हा जिजी म्हणू लागते, तुझ्या नजरेत एखादं चांगलं स्थळ असेल तर बघशील का मंजिरीसाठी? तेव्हा लगेच आता जय मनाशीच म्हणू लागतो, ही म्हातारी ना फार भांजाळली. इथे एवढा समोर धडधाकट मी उभा दिसत नाही का हिला? मी हिच्यासाठी लग्नासाठी एवढे कुटाणे करतोय आणि ही मला स्थळ शोधायला सांगते. तेव्हा लगेच इथे जिजी मनाशीच म्हणू लागते, जय खरं तर मला मंजिरीसाठी तूच योग्य वाटतो रे. मागच्या वेळेस मी तुझ्याकडे लग्नाचा विषय काढला होता, पण तू टाळाटाळ केली. त्यामुळे आता पुन्हा कशी लग्नाचे बोलणे करू तेच कळत नाहीये. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, ठीक आहे जिजी, असेल कोणी माझ्या ओळखीत चांगलं तर मी नक्की कळवतो तुम्हाला. चला मी येतो. असे म्हणून आता जय तिथून निघालेला असतो. तेव्हा लगेच जिजीला आता नानांना म्हणू लागते, हा गुंड ना आपल्या आयुष्यातनं कधी जाणार आहे ना तेच कळत नाही. तर आता हे सगळं बोलणं शशिकलाने ऐकलेलं असतं. तेव्हा शशिकला म्हणू लागते, ज्याच्या कोणाच्या आयुष्यात ही मंजिरी जाणार आहे ना त्याच्या आयुष्याची वाट लागणार आहे. पण तेच व्हायला पाहिजे, कारण या मंजिरीचं कधीही मी भलं होऊ देणार नाही, कधीही नाही. तर आता इकडे राया उठलेला असतो. आता मात्र तरीही रायाने आपला एक हात असा बाजूलाच धरून ठेवलेला असतो. तेव्हा लगेच आता दीपिकाला आणि डंकी रायाच्या दुसऱ्या हातात ब्रश देतात. आता राया एक हातानेच ब्रश करत असतो आणि एक हाताकडे एकटक बघत असतो. इथे राया मात्र प्रेमात वेडा झालेला असतो. आता मात्र नाश्ता करतानाही राया सारखा एकटक त्या हाताकडे बघत असतो. दीपिका आणि डंकी त्याला सारखे हसत असतात. तर इकडे मंजिरी दुकानात निघालेली असते. तेव्हा नाना म्हणू लागतात, अगं मंजू, आपल्या दुकानात माल चांगला व्यवस्थित विकला जात नाहीये का? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही नाना, एकदम चांगलं दुकान चालतंय. तेव्हा नाना म्हणू लागतात, मग पैसे नाही आहेत का? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, का विचारताय नाना तुम्ही? तेव्हा नाना म्हणू लागतात, अगं आपलं बिल भरलं नाही बघ, तारीख निघून जाण्याची वेळ झाली. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अरे बापरे, माझ्या लक्षातच नाही राहिलं नाना, सॉरी हा, चुकून लक्षात नाही राहिलं. तेव्हा नाना म्हणू लागतात, ठीक आहे, आता मी निखिलला डबा घेऊन चाललोय ना, मग मी भरतो. असे म्हणून नाना तिथून निघालेले असतात. तर आता मंजिरी ही दुकानात निघालेली असते. तेव्हा जिजी लगेच आता मंजिरीचा डबा घेऊन येते आणि म्हणू लागते, मंजी थांब आणि हा घे, तुझा डबा घेऊन जा आणि नाश्ता कर. आता मात्र जिजी लगेच आतमध्ये जाणार. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, थांब जिजी, मला तुझ्याशी बोलायचं आहे गं. हे बघ, रायाने असं काही केलं नाही. काल निखिलवरती जो काय हल्ला झाला ना, त्याचवेळी जिजी म्हणू लागते, हे बघ मंजिरी, मला या विषयाबद्दल एक शब्दही बोलायचा नाही आहे. त्यामुळे प्लीज, तुला उशीर होतोय ना, तू जाऊ शकते. असे म्हणून जिजी आतमध्ये निघून जाते. तेव्हा रुजिदा म्हणू लागते, मंजू काळजी करू नको, जिजीला थोडासा वेळ द्यावा लागेल आणि मग तुला नंतर तिच्याशी बोलावं लागेल. आता मंजिरी इकडे दुकानात निघालेली असते. तर इथे राया आता अंघोळ करत असतो. अंघोळ करतानाही राया त्या हाताकडे एकटक बघत असतो. आता मात्र डिफिकल डंकी हसू लागतात. तेव्हा डंकी म्हणू लागतो, अरे डिफिकल, आपला रायभाऊ तर कामात न गेला रे पार, बघ ना कसा वागतोय तो, आता काय करायचंय? तेव्हा लगेच डिफिकल आता रायाजवळ येतो आणि म्हणू लागतो, अरे राया भाऊ, आता मिस फायर बरोबर
दोस्ती झाली की नाही? मग आता हातावरती पाणी पडलं तर काय होणार आहे? का असा हात धरून बसलाय? पण मात्र राया एकटक त्या हाताकडे बघत असतो. तेव्हा लगेच आता डिपिकल म्हणू लागतो, "अरे बापरे! बघ डंकी, आपला रायाभाऊ प्रेमात वेडा झाला बरं का." तेव्हा राया म्हणू लागतो, "गप्प रे डिपिकल, काय बोलतोय तू?" तेव्हा डिपिकल म्हणू लागतो, "मग याला प्रेम नाही म्हणत तर मग काय म्हणतायत? बघ आता मंजिरीताई देखील तुझ्या प्रेमात पडली बरं का राया." तेव्हा राया म्हणू लागतो, "काय? मिस फायर आणि माझ्या प्रेमात? ते कसं?" तेव्हा लगेच आता डिपिकल म्हणू लागतो, "अरे त्या दिवशीचं तुला आठवत नाही का? अरे तुला कसं तिने हॉस्पिटलला नेलं आणि डॉक्टरांनी जेव्हा तुला जागवायला सांगितलं होतं तेव्हा रात्रभर तिने भजन गाऊन तुला जागं ठेवलं. खूप काही केलं रे. त्या गुंडाची गोळीसुद्धा ती झेलायला तयार होती तुझ्यासाठी. तू शुद्धीवर नव्हता. पण तू जेव्हा हॉस्पिटलमध्ये होता ना तेव्हा मंजिरीताईने काय काय केले ना हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलंय. आणि हे कोणी कोणासाठी नाही करत रे. ज्याचं कुणावरती प्रेम असतं ना त्यासाठीच माणूस एवढं धडपडतं, एवढं सगळं करतं. आणि मिस फायरचं देखील तुझ्यावरतीच प्रेम आहे." तेव्हा लगेच आता राया आणखीनच खुश होतो आणि म्हणू लागतो, "काय? याला प्रेम म्हणतात? खरंच खरंच बोलतोय तू डिपिकल?" तेव्हा डिपिकल म्हणू लागतो, "मग तुला खोटं वाटतंय का? चल मग आपण मिस फायरला विचारून येऊया. चल पटकन." तेव्हा राया म्हणू लागतो, "नको नको, नाही नाही, मला नाही यायचं, असं काहीही नाही आहे." तेव्हा डिपिकल म्हणू लागतो, "तुला खोटं वाटतंय ना? मग आपण बघूयाच. आवर पटकन, घे अंघोळ करून, आपल्याला जायचं आहे ना." तर इकडे शशिकला जिजीकडे काही फोटो घेऊन येते. आता जिजी तिथेच हॉलमध्ये बसलेली असते. तेव्हा शशिकला म्हणू लागते, "जाऊबाई, काल तुम्हाला काही फोटो आवडले नाही ना? आज मी दुसरे स्थळ घेऊन आलेत बरं का. बघा बरं यातले कोणतं आवडतंय तुला मंजिरीसाठी स्थळ बघा बरं तुम्ही." तेव्हा जीजी म्हणू लागते, "अगो, हा मुलगा चांगला वाटतोय ना मंजिरीसाठी?" तेव्हा शशिकला म्हणू लागते, "अरे बापरे, तुमची आणि माझी चॉईस एकच झाली. मला पण हे स्थळ आवडलं होतं. चला आपण फोन करूया." असे म्हणून लगेच आता त्या नंबरवरती शशिकला फोन करते आणि म्हणू लागते, "मी शशिकला सरदेशमुख बोलते. आमच्या मुलीसाठी तुमचं स्थळ हवं होतं हो." तेव्हा लगेच आता तो माणूस म्हणू लागतो, "काय नाव आहे तुमच्या मुलीचं?" तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, "मंजिरी सरदेशमुख." तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो, "काय? मंजिरी सरदेशमुख? नाही नाही, नको नको. ती तर त्या रायाची गर्लफ्रेंड आहे. तो राया काय करेल? वाट लावेल आमची. नको नको, आम्हाला नको हे स्थळ." आता मात्र लगेच फोन कट करतो तो माणूस. तेव्हा शशिकला म्हणू लागतात, "काय मूर्ख माणसं असतात ना, मला ना कळतच नाहीये. काहीही बोलतात. जाऊ द्या, आपण दुसरं बघूया." असे म्हणून आता 2-3 स्थळांना त्या दोघी फोन लावत असतात. पण सगळे लोक असंच काही ना काही मंजिरीला नावं ठेवत असतात. तेव्हा लगेच आता शेवटचा फोन शशिकला लावते. आता तो माणूस फोन उचलतो. तेव्हा शशिकला म्हणू लागते, आमच्या मुलीसाठी तुमचं स्थळ आलंय, मंजिरी सरदेशमुखसाठी. तुम्हाला पटतंय ना? म्हणजे तयार आहात ना तुम्ही? कधी येताल बघायला?" तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो, "काय? मंजिरी सरदेशमुख? ती रायाची मैत्रीण? नाही नाही नाही, राया तर तिचा बॉडीगार्ड आहे. आणि ती चादरीवाली पोरगी नका देऊ आम्हाला. तिच्या घरी पंचायत बसली होती." आता मात्र चादरीवाली म्हणताच जिजीला खूपच राग येतो. तेव्हा जिजी म्हणू लागते, "काय बोलताय ते लोक? यांना ना काही पटतं की नाही? तोंडाला येईल ते बोलत असतात." तेव्हा शशिकला म्हणू लागते, "चादरीवाली काय बोलताय? तो व्यवसाय आहे आमचा, करा बंद." असे म्हणून शशिकला फोन ठेवते आणि म्हणू लागते, "बघा जाऊबाई, त्या गुंडामुळे मंजिरीची सगळीकडे नाचक्की झाली." तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते, "हो ना गं बाई, मंजिरीविषयी लोक काय काय बोलतात." तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, "काळजी करू नका जिजी, पण आपण मंजिरीसाठी एकदम चांगला व्यवस्थित असा मुलगा शोधून काढूया." तेव्हा जिजी म्हणू लागते, "शशिकला, तू माझ्यासाठी खूप काही केले, पण आता नको दाखवू मुलं. मी माझ्या मंजिरीसाठी एकदम चांगला व्यवस्थित मुलगा शोधेन ना." त्याच वेळेस जयचा फोन येतो. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, "बघा बघा, सत्य आहे, नक्की मुलगा सापडणार." त्याच वेळेस आता लगेच जिजी फोन उचलते आणि म्हणू लागते, "हा बोल ना जय." तेव्हा जय म्हणू लागतो, "मंजिरीसाठी एक अतिशय चांगलं उत्तम स्थळ भेटलंय बरं का." तेव्हा जिजी तर खूपच खुश होते आणि म्हणू लागते, "काय? खरंच? कोण आहे? कुठून आहे? काय कसं आहे?" तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, "मी तुम्हाला भेटण्यासाठी त्याला घरी घेऊन येतो." तेव्हा जिजी म्हणू लागते, "अरे हो हो, ये पटकन घेऊन, आम्ही वाट बघतोय." असे म्हणून जिजी फोन ठेवते. आता जिजी खूपच खुश झालेली असते. तेव्हा लगेच आता इथे शशिकला विचारू लागते, "काय झालं? कशासाठी फोन केला होता त्याने?" तेव्हा जिजी म्हणू लागते, "अहो
असे म्हणून नानांनाही आवाज देऊ लागते. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, ओ जाऊबाई पण झालंय काय? तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते, अगं शशिकला, जयने मंजिरीसाठी एक स्थळ बघितलंय आणि तो त्या मुलाला आपल्याला भेटण्यासाठी घेऊन येतोय. आता मात्र शशिकला लगेच देवाकडे हात जोडते आणि म्हणू लागते, बरं झालं देवा, आमच्या मंजिरीसाठी एखादं चांगलं स्थळ नक्की मिळू दे. तर इकडे आता मंजिरी आणि राधा दोघेही दुकानात आलेले असतात. तेव्हा मंजिरी आता चादरी किती शिल्लक राहिल्यात हे बघत असते. त्याच वेळेस राया डिफिकल्ट डंकी येऊन दरवाजात उभी असतात. तेव्हा लगेच आता रायाकडे बघत मंजिरी म्हणू लागते, अरे राया, आलास तू? आता मात्र मंजिरी खूपच हसू लागते. तेव्हा डिफिकल्ट रायाला हळूच म्हणू लागतो, बघ बघ, नया नया स्माईल आहे बरं का, ही पहिलीवाली स्माईल नाही आहे, ही वेगळी स्माईल आहे. आता मात्र लगेच डंकी आणि डिफिकल्ट हसू लागतात. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, अरे तुम्ही बाहेर का उभे आहात? राया, दुकानात खूप कामं पडली तर ये आतमध्ये चल. तेव्हा राया म्हणू लागतो, नाही नाही नको, मी इथेच ठीक आहे, मी नाही येत आतमध्ये. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, सांगितलेलं समजत नाही का? तू असं ऐकणार नाही. तेव्हा मंजिरी आता पटकन बाहेर येते आणि लगेच रायाचा दुसरा हात पकडते आणि त्याला ओढत घेऊन जाते. आता मात्र एक हात रायाने आधीच वरती धरलेला असतो, कारण तो मिसफायरने दोस्तीचा म्हणून धरलेला असतो. आता दुसराही हात धरत मंजिरी त्याला ओढत आतमध्ये घेऊन येते आणि तिथे काउंटरजवळ जी खुर्ची असते त्या खुर्चीवरती बसवते आणि म्हणू लागते, आजपासून तू या दुकानाचा पार्टनर आहे ना, म्हणून तुझी जागा ही, तू मालक झाला या दुकानाचा. तेव्हा लगेच आता राया मात्र मंजिरीकडेच एकटक बघू लागतो. इकडे मात्र डिफिकल्ट तर डोक्याला हात लावतो आणि म्हणू लागतो, अरे बापरे, आता तर राया भाऊ पुरा कामातनं गेला. आधी मिसफायरने एक हात धरला होता तर तो हात अजून रायाभाऊ वरती धरून राहतोय आणि आता तर दुसराही हात धरला. अरे बापरे, आता रायाभाऊ कसं करणार? अवघड झालंय रे डंकी. असे म्हणून आता डिफिकल्ट आणि डंकी दोघेही टेन्शनमध्ये आलेले असतात. तेव्हा राया मात्र एकटक मंजिरीकडे बघत असतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अरे राया, असं काय बघतोय? तू या दुकानाचा मालक आहेस ना, पार्टनर आहेस ना, मग तुझी जागा हीच. आता मात्र मंजिरी आणि राया दोघेही गप्पा मारू लागतात. तेव्हा लगेच डिफिकल्ट रायाजवळ येतो आणि म्हणू लागतो, बघ बघ, यालाच प्रेम म्हणतात बरं का, तुला खोटं वाटत होतं ना? तेव्हा मंजिरी डिफिकल्टला म्हणू लागते, काय चालू आहे तुमच्या दोघांचं? का असे हसतायत बोलतायत हळूहळू? तेव्हा लगेच राय म्हणू लागतो, कुठे काय, काहीच नाही. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे डिफिकल्ट, राया आणि डंकी तिघेही दुकानात जेवण करत असतात. तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो, हे बघ, गुलाबाचं फुल आणलंय, हे तू मिसफायरला दे आणि आपल्या प्रेमाची कबुली दे तिच्याजवळ. तेव्हा लगेच आता राया आपल्या हातात पाठीमागे फूल लपवून ठेवतो आणि म्हणू लागतो, मिसफायर, मला तुझ्याशी बोलायचंय. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, खरं तर राया, मलाही तुझ्याशी बोलायचंय रे. तेव्हा राया म्हणू लागतो, मग तू आधी बोल. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, हे बघ राया, तुला जीजीबरोबर बोलावंच लागेल आणि तिला सगळं काही खरं सांगावंच लागेल. हे बघ, आपल्या नात्याला सुरुवात झाली की नाही, पण हे नातं जर पुढे न्यायचं असेल तर जीजीची समजूत काढावीच लागेल. आता मात्र राया मंजिरीकडेच एकटक बघू लागतो. तर इकडे जय घरी आलेला असतो. तेव्हा जीजी म्हणू लागते, कुठे मंजिरीसाठी पाहिलेला मुलगा, कुठे, कोणतं स्थळ आहे? तेव्हा जय म्हणू लागतो, मीच आहे, मलाच मंजिरीशी लग्न करायचंय. आता मात्र जीजी खूपच खुश होते. जीजी तर नानांकडेच बघू लागते. इथे शशिकलाला तर धक्काच बसतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.